नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मागच्या रविवारी जो संवाद आपण सुरू केला होता तो आज आपण पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. मराठी संबंधी तुमची भूमिका जी आहे ती शिवसेनेत सुद्धा असताना कशी होती असं तुम्ही म्हणालात. मागच्या रविवारी जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा ते कंटिन्यू करतोय, आज आपण चालू ठेवतोय. इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाल्यानंतर अचानक वडवानला सारखा एक आंदोलन उभं राहिलं जे मराठी संबंधीचं होतं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर शिवसेनेने सुरुवातीच्या काळात काही काळ भूमिका घेतली. ते वगळता मराठीसाठी एवढं मोठं आणि एवढं प्रचंड आंदोलन पहिल्यांदाच उभं राहिलं. नेमकी ती प्रक्रिया काय होती, काय झालं तेव्हा, कसं होत गेलं ते? खरं सांगायचं ना राजू, या गेल्या काही महिन्यात काही वर्षात मी ज्या पद्धतीने मराठी माणसाचा टक्का कमी करणे आणि इतर लोंढे वाढणे, खास करून उत्तर प्रदेश बिहारमधलं, ह्याचं जे मी ज्या पद्धतीने प्रमाण बघत होतो, त्यांची वाढत चाललेली दादागिरी, मग ती टॅक्सीमधले टॅक्सी ड्रायव्हर असेल, त्यांचे रिक्षावाले असतील, त्यांचे फेरीवाले असतील, सर्व क्षेत्र, इस्त्रीवाले, मासेवाले, इस्त्रीवाले तरी होते पूर्वी, वॉचमन, सिक्युरिटी एजन्सीज, यांची जी अरेरावी, त्यांचा जो उद्धटपणा, त्यांची तिकडनं ते घेऊन आली एक संस्कृती, इथे जी पेरण्याचा जो प्रयत्न ते करत होते आणि खास करून मराठी माणसाला तुच्छ लेखणे, त्याचा इथे काही संबंधच नाहीये. जे आहे ते आमचंच आहे. आणि त्याचबरोबरीने या उत्तर प्रदेश बिहारमधून, खास करून उत्तर प्रदेशमधनं इथे येऊन जे तिकडचे नेते जे सभा घेत होते, त्यांची वक्तव्य, त्यांच्या स्लोगन्स, ज्याला आपण आपलं टाळकं फिरलं म्हणतो, तसं मी याच्याला ह्या सगळ्या स्लोगन्स बघत होतो. आणि त्यातली एक स्लोगन मी ज्याला पाहिली की उत्तर प्रदेश तो हमारी है, अब महाराष्ट्र की बारी है. महाराष्ट्र की बारी याचा अर्थ काय होतो? नाही, आता तुमची वेळ. ही कोण माणसं आहे? उत्तर प्रदेश काही स्वित्झर्लंड नाहीये. हो, आणि ही माणसं आहेत कोण की जे आम्हाला येऊन सांगतात की आता तुमची वेळ. महाराष्ट्राबद्दलच्या, मराठी माणसाच्या कल्चरबद्दल, संस्कृतीबद्दल इतर अनेकांनी, अनेक महान कलावंतांनी, अनेक लोकांनी त्याची वाहवा केलेली. आता त्यांच्या काय वाहवामुळे ही काही संस्कृती मोठी आहे किंवा लहान आहे असं ठरत नाही, ती आहेच मोठी. पण ती नाकारून आपलीच काहीतरी एक वेगळंच काहीतरी घेऊन यायचं इथे आणि मग ते उत्तर प्रदेश दिन आणि या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या. कुठून? इथून जे माझं मस्तक जे तापत गेलं, आणि ती गोष्ट मी विक्रोळीच्या त्या सभेमध्ये मी बोललो, किंवा त्याच्याही अगोदर मी बोललो होतो. विक्रोळीच्या सभेमध्ये फक्त अमिताभ बच्चन ऍड झाले आणि मग काय इथं सगळ्या चॅनलवाल्यांना खुराकच मिळाल्यासारखं ते सुरू झालं. पण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की मराठीचा मुद्दा जो तुम्ही शिवसेनेत असताना सुद्धा मांडत होता, सातत्याने तुम्ही ह्या एक राजकीय ऑब्झर्वेशन, राजकीय कोणत्याही प्रकारचा विचार करणारा माणूस आहे, त्याने पाहिलेला आहे की सर्वात जास्त या प्रकारच्या उत्तर प्रदेश आणि बिहार संदर्भातल्या ज्या उत्तेजनार्थ गोष्टी आहेत त्या सगळ्या शिवसेनेने केलेल्या आहेत. उदाहरणार्थ संजय निरुपमांच्या नेतृत्वाखाली तुम्ही ज्याला विरोध केला ती छटपूजा शिवसेनेने सुरू केली. भाईचारा संमेलन, उत्तर प्रदेश दिन, लाईचाना संमेलन, विराहा, हे कधी कोणाला महाराष्ट्रामध्ये माहित नव्हतं. कुस्त्या हे सगळे कधी महाराष्ट्राला परिचित नव्हतं, जे सगळं शिवसेनेने सुरू केलं. तर शिवसेने अंतर्गत असताना तुम्ही त्याला विरोध का नाही केला? आधीच का तिथे दिसलो नाही? मी त्यातल्या कुठच्या तरी एका कार्यक्रमाला शिवसेनेमध्ये असताना दिसलोय का? काढून दाखव. दुसरा एक मुद्दा आहे, मी तिथे नव्हतो याचा अर्थच माझा विरोध होता. पण तो एक राजकीय पक्ष होता, तो चालवणारा माणूस वेगळा, बरोबर, की व्यक्ती. आणि एखाद्या पक्षामध्ये ज्यावेळेला तुम्हाला एखादी भूमिका पटत नाही तिथे आपण जाऊ नये. ज्यावेळेला माझी म्हणून मी मांडायची, बिहारींचं ज्यावेळेला आंदोलन झालं रेल्वेचं, ते शिवसेनेमध्ये असतानाच केलं होतं ना, तेव्हाच झालेली गोष्ट आहे ना. म्हणजे शिवसेने त्यावेळेला कुठच्या, मला असं वाटतं त्या लोकाधिकार समितीचं कुठचं अधिवेशन होतं आणि तेव्हा मी त्या अधिवेशनाच्या प्लॅटफॉर्मवर बोललो होतो की हिंदुत्व हा जरी श्वास असला तरी मराठी हा आत्मा आहे. जर आत्मा शरीरातून निघून गेला तर श्वास कुठून घेणार तुम्ही? हे तेव्हाच बोललो होतो मी. तेव्हाही त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी झाली होती.
अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे. या सगळ्या गदारोळामध्ये एक अत्यंत महत्वाची घटना ज्या मुद्द्यावरनं तुम्ही सुरू आंदोलन केलं, उत्तर प्रदेश दिन सुरू झाला आणि आश्चर्यकारक रीतीने म्हणजे तोही शिवसेनेतर्फे सर्वात जास्त जोरात करण्यात आला आणि मुन्ना पांडे नावाच्या माणसाबरोबर उद्धव ठाकरे स्वतः स्टेजवर आले आणि त्यांनी तो उत्तर प्रदेश दिन साजरा केला. या मुन्ना पांडेंनी एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंवर स्वतः केस घातली होती. ही गोष्ट मात्र तुम्ही या संपूर्ण काळात म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध थेट अशा प्रकारचा आरोप केला नाही. हे घरामधला माणूस किंवा भाऊ म्हणून समंजसपणाची घेतलेली भूमिका होती काय? नाही असा हा विषय नाहीये. मला असं वाटतं की मी कुठची गोष्ट बोलावी आणि कुठच्या गोष्टीला महत्व द्यावं एवढा विचार मी तर नक्की करू शकतो ना. कोणी कुठच्या काही गोष्टी केल्या आणि कोण काय करत होतं यापेक्षा मला असं वाटतं मराठीची भूमिका मांडणं, ती त्या पद्धतीने मांडणं आणि जे लोक याला विरोध करतायत त्याला विरोध करणं हे माझं पहिलं कर्तव्य होतं. त्याच्यामुळे कोण आहे आणि कोण कुठच्या नात्यात आहे याचा काही संबंधच येत नाही. आणि एखाद्या व्यक्तीवरती माझं जे काय बोलायचं ते बोलून झालेलं आहे, अजून किती बोलायचं? एवढं महत्व तुम्हाला वाटत नाही त्यावेळी? मला असं वाटतं मराठी हा विषय मला महत्वाचा जास्ती वाटतो. मराठी माणूस हा महत्वाचा वाटतो, मराठी संस्कृती महत्वाची वाटते, मराठी भाषाही महत्वाची वाटते. तो विषय मी जास्ती मांडू, उखाळ्या पाखाळ्या काढत बसू? या संदर्भातली जी भूमिका तुम्ही मांडली त्यानंतर मीडियाने तुमच्यावर म्हणजे हिंदी मीडियाने खास करून हिंदी माध्यमांनी आणि इंग्रजी माध्यमांनी त्या मानाने वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली. तुमचं परसेप्शन वेगळं होतं. पण हिंदी माध्यमांनी उत्तर भारतीयों के खिलाफ उगला राज ने जहर अशा पद्धतीचा विचार मांडला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय असं हे विचार होता का तुमचा नेमका काय विचार आहे? उत्तर म्हणजे काय तुमच्या दृष्टीने? उत्तर भारतीय के खिलाफ राज ठाकरेने बोला जहर असं जेव्हा म्हटलं जातं खरं आहे का? पहिली गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार याविषयीचा तो मुद्दा आहे. उत्तर भारतामध्ये पंजाब पण आहे, हरियाणा पण आहे, काश्मीर पण आहे, हिमाचल पण आहे, अनेक प्रांत येतात. यांच्याबद्दल मी कधी बोललो का? हेच स्वतःहून ठरवत आहेत आम्ही उत्तर भारतीय म्हणून. घुसखोरी ह्यांनी करायची आणि नाव देताना उत्तर भारतीय असं नाव द्यायचं. या मुंबईमध्ये सगळीकडे लागलेल्या सगळ्या उत्तर भारतीय संघ, उत्तर भारतीय काय महासभा वगैरे कसले बोर्ड लावलेत? कशासाठी बोर्ड लागतं त्यांना? आत्ता मायावतींची आता कुठच्या भिंती रंगवलेत, उत्तर भारतीयों के सम्मान में बसपा मैदान में. मी मराठीचं बोलल्यानंतर मी संकुचित ठरतो आणि उत्तर भारतीयों के सम्मान में बसपा मैदान में हे संकुचित नाही ठरत, ते ग्लोबल. आणि ही जी त्यांची घुसखोरी जी आहे ना, ही अशा पद्धतीने हे स्वतःचे इथे राजकीय मतदारसंघ उभे करतायत. याच्यासाठी ही माणसं सगळी पाठवली जात आहेत. बिचारा भैया काम करतो, बिचारा भैया काम करतो. तो बिचारा भैया त्याच्यानंतर हे सगळे मोबिलाईज करणार, हे एकत्र आणणार आणि हे आपापले मतदारसंघ उभे करणार. हा प्रगतिशील महाराष्ट्र जो काही आहे म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मानाने तो यांना ताब्यात घ्यायचा आहे. मुख्यत्वे करून मुंबई आहे, ठाणा आहे, पुणे आहे, नाशिक आहे, सगळीकडे घुसलेत की आतमध्ये. आणि आमच्या विरोधी पक्षांना आणि या राज्यकर्त्यांना कशाची काही देणं घेणंच नाही. कारण फक्त मत द्या, निवडून येतो, मग पैसे खातो आणि राज्य करतो. राज, तुम्ही मगाशी बोलताना अमिताभ बच्चन यांच्यावर बोलल्यावर एकदम खूप फ्लॅश झालं असं म्हणलं. त्यानंतर जया बच्चन यांनी एक विधान केलं. जया बच्चन म्हणल्या हम तो यूपी वाले सिर्फ हिंदी में ही बोलेंगे आणि त्या कुत्सित हसल्या मराठीच्या. तेव्हा तुम्ही घोषणा केली होती आणि अमिताभ बच्चन कुटुंबियांच्यावर बहिष्कार असं जाहीर केलं आणि नंतर स्वतः अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आणि तो विषय तुम्ही लगेच तत्काळ संपवून टाकला, तुम्ही बहिष्कार मागे घेतला. यानंतर एक अजून एक घटना घडली, त्याच्यावर आपण येणार आहोत एका ब्रेक.